नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 23 आणि 24 एप्रिल या 2 दिवसीच्या करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शासनाचा 2025 साठीचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमराव पांचाळे। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी 17 एप्रिल रोजी केलेली आहे। या वर्षीचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार नामवंत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झालेला आहे। बघा, चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर महेश मांजरेकर यांना। हा पुरस्कार काय बघा, या पुरस्कारांतर्गत 10 लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक प्रदान केले जाईल। चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेला प्रदान करण्यात येणार असून 6 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। हिंदीसाठीचा स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अनुपम खेर यांना। स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल देवगन यांना। 1993 पासून देण्यात येणारा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे। या अंतर्गत त्यांना 10 लाख रुपये रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे। नेक्स्ट आहे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक कोण बनले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मांगीलाल जाट। एप्रिल 2025 मध्ये मांगीलाल जाट भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक बनले आहेत। त्यांनी हिमांशु जैन यांची जागा घेतली। सरकारने मांगीलाल जाट यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे। डॉक्टर मांगीलाल जाट हे एक प्रसिद्ध प्रणालीगत कृषी शास्त्रज्ञ आहेत। ते राष्ट्रीय आणि सामाजिक संशोधन संस्थांमध्ये काम करतात। भारतीय कृषी संशोधन परिषद स्थापना झालेली आहे 16 जुलै 1929। हे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत येते आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। नेक्स्ट आहे, डीपीएस फ्लेमिंगो तलाव कोणत्या राज्यात आहे, ज्याला संवर्धन राखीव घोषित करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र। एप्रिल 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने नवी मुंबईतील डीपीएस पाणथळ जागा फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्याशी जोडलेल्या पाणथळ जागेला असे संरक्षण मिळण्याची पहिलीच वेळ आहे। या उपक्रमाचा उद्देश नवी मुंबईतील नाजूक पाणथळ प्रदेशातील परिसंस्थेचे संरक्षण करणे हे आहे। डीपीएस फ्लेमिंगो तलाव हा 30 एकरवर पसरलेला आहे। नेक्स्ट आहे, जगातील 17वे ॲथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट कोणत्या देशात स्थापन करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत। 17 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते ॲथलीट पासपोर्ट व्यवस्थापन युनिटचे उद्घाटन करण्यात आले। जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीद्वारे मान्यताप्राप्त ॲथलीट पासपोर्ट व्यवस्थापन युनिट स्थापन करणारा भारत हा जगातील 17वा देश बनला आहे। या युनिटमुळे खेळांमध्ये डोपिंगच्या धोक्याविरुद्ध लढा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे। क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी सुधारण्यासाठी खेळाडूंनी प्रतिबंधित कामगिरी वाढवणाऱ्या औषधांचा वापर करणे म्हणजे डोपिंग। जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्था स्थापना झालेली 1999। उद्दिष्ट आहे सर्व खेळ आणि देशांमध्ये डोपिंग विरोधी नियम आणि धोरणे विकसित करणे। मुख्यालय आहे लॉसने, स्वित्झर्लंड। अध्यक्ष आहेत विटोल्ड बँका। नेक्स्ट आहे, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या पुढील महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरविंद श्रीवास्तव। एप्रिल 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नवनियुक्त सचिवांना मान्यता दिली आहे। बघा, नवनियुक्त सचिव कोण कोण आहेत? महसूल सचिव आहेत अरविंद श्रीवास्तव। खर्च विभाग सचिव आहेत उमलुम मांग उलनम। आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आहेत अनुराधा ठाकूर। सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव के मोसेम चालाई। सांस्कृतिक मंत्रालय सचिव विवेक अग्रवाल। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे सचिव हरिरंजन राव। युवा व्यवहार विभागाचे सचिव आहेत पल्लवी जैन गोविल। संसदीय कामकाज मंत्रालयाचे सचिव असणार आहेत निकुंज बिहारी धल। नेक्स्ट आहे, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर 2025 मध्ये कोणत्या प्राचीन भारतीय धर्मग्रंथांचा समावेश करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र। एप्रिल 2025 मध्ये प्राचीन भारतीय ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे।
केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी 18 एप्रिल 2025 रोजी युनेस्को रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश केल्याबद्दल माहिती दिली. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समाविष्ट असलेल्या एकूण भारतीय रेकॉर्डची संख्या आता 14वर पोहोचली आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाने 17 एप्रिल 2025 रोजी पॅरिस, फ्रान्स येथे झालेल्या बैठकीत आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरच्या यादीत 74 नवीन लेख जोडण्याच्या शिफारसीला मान्यता दिली. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समाविष्ट असलेल्या लेखांची एकूण संख्या आता 570वर पोहोचली आहे. भगवद्गीतेबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. भगवद्गीतेचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतातील भीष्म पर्वात आहे. असे मानले जाते की महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची रचना केली. भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत जे 18 अध्यायांमध्ये वर्णन केले आहेत. पांडव आणि कौरवांमधील महायुद्धाच्या पूर्वसंध्येला, ज्याला महाभारत असे म्हणतात, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील हा संवाद आहे. श्रीमद भगवद्गीतेतला प्राचीन भारतीय बौद्धिक परंपरेचा संग्रह म्हणून पाहिले जाते, ज्यामध्ये वैदिक, बौद्ध, जैन आणि चारवाक तात्विक परंपरांमधील ज्ञानाचा समावेश आहे. नाट्यशास्त्राबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. भरत मुनींनी ईसापूर्व 2ऱ्या शतकात रचलेल्या नाट्यशास्त्रात 36,000 श्लोक आहेत. नाट्यशास्त्र, ज्याला गंधर्व वेद असे म्हणतात, ते नाट्यवेदाचे सार मानले जाते, जे कला सादरीकरणाची मौखिक परंपरा आहे. नाट्यशास्त्र हे नाट्य, अभिनय, रस, भाव आणि संगीत यावर एक तपशीलवार ग्रंथ आहे. प्राचीन ग्रंथ हा भारतीय रंगभूमी, काव्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, नृत्य आणि संगीताचा पाया मानला जातो. नाट्यशास्त्राचे मूळ स्वरूप भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे येथे जतन केलेले असल्याचे मानले जाते. नेक्स्ट आहे डेझर्ट फ्लॅग 10. हा बहुराष्ट्रीय सराव कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 UAE. बहुराष्ट्रीय सराव डेझर्ट फ्लॅग 10. स्थळ आहे अल धाप्रा हवाई तळ, UAE. हा हवाई दलाचा सराव आहे. कालावधी आहे 21 एप्रिल ते 8 मे 2025. बहुराष्ट्रीय सराव डेझर्ट फ्लॅग 10 मध्ये सहभागी देश आहेत 12: अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, बहरीन, तुर्की, कतार, भारत, UK आणि UAE. भारत 2025 मध्ये तिसऱ्यांदा डेझर्ट फ्लॅग सरावात सहभागी होत आहे. यापूर्वी भारताने 2021 मध्ये आणि 2023 मध्ये भाग घेतलेला होता. नेक्स्ट आहे JD व्हान्स. हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत जे 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका. एप्रिल 2025 मध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. उपराष्ट्रपती झाल्यानंतर JD व्हान्स यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. JD व्हान्स यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरालाही भेट दिली आहे. JD व्हान्स पंतप्रधान मोदींनाही भेटतील, ज्यामध्ये व्यापार, शुल्क, प्रादेशिक सुरक्षा आणि एकूण द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशासोबत पहिला संरक्षण करार केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्लोवाकिया. एप्रिल 2025 मध्ये भारत आणि स्लोवाकिया यांनी संरक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा सामंजस्य करार केलेला आहे. भारताच्या देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षमता मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. दोन्ही देशांमधील हा अशा प्रकारचा पहिलाच करार आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देश हलक्या रणगाड्यांसाठी प्रगत लढाऊ प्रणाली विकसित करतील. नेक्स्ट आहे कोणत्या भारतीय खेळाडूने 2025च्या PSA सिनियर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी पात्रता मिळवली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 म्हणजेच अनाहत सिंग आणि वीर चोट्रानी यांनी. नंबर 1 भारतीय महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंग आणि वीर चोट्रानी यांनी 2025च्या PSA सिनियर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. 2025च्या वरिष्ठ जागतिक स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी अनाहत सिंग ही एकमेव भारतीय महिला खेळाडू असेल. PSA सिनियर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 9 ते 17 मे 2025 दरम्यान शिकागो, युनायटेड स्टेट्स येथे होणार आहे. प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन बद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. ही पुरुष आणि महिला स्क्वॅशची प्रशासकीय संस्था आहे. मुख्यालय आहे लीड्स, इंग्लंड. पुरुष अध्यक्ष आहेत सौरभ घोषाल, भारत आणि महिला अध्यक्ष आहे सारा जेन पेरी, इंग्लंड. नेक्स्ट आहे जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 22 एप्रिल. जागतिक पृथ्वी दिन म्हणजेच जागतिक वसुंधरा दिन. दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश पर्यावरण संरक्षणाला पाठिंबा दर्शवणे आहे. जागतिक वसुंधरा दिन पहिल्यांदा 1970 मध्ये साजरा करण्यात आला. 2025च्या पृथ्वी दिनाची थीम आहे आपली शक्ती आपला ग्रह. नेक्स्ट आहे पोप फ्रान्सिस कोण होते ज्यांचे निधन झाले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ख्रिश्चनांचे धर्मगुरू.
कॅथोलिक ख्रिश्चन धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 मध्ये झाला. निधन झालेले आहे 21 एप्रिल 2025 रोजी. 88व्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे. जन्मस्थान आहे अर्जेंटिनातील ब्युनस आयर्स. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. नेक्स्ट आहे संसद खेल महाकुंभ 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लखनौ. संसद क्रीडा महाकुंभ 2025 स्थळ आहे उत्तर प्रदेशातील लखनौ. कालावधी आहे 19 ते 22 एप्रिल 2025. उद्घाटन आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले. स्टेडियम आहे केडी सिंह बाबू स्टेडियम लखनौ. सहभागी खेळाडूंची संख्या आहे सुमारे 2500. क्रीडा स्पर्धा बघा ॲथलेटिक्स, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी, बॉक्सिंग आणि तायक्वांदो. याचे उद्दिष्ट आहे तळागाळातील पातळीवर खेळ लोकप्रिय करणे. नेक्स्ट आहे जगातील सर्वोत्तम रुग्णालय 2024च्या अहवालात भारतातील कोणत्या रुग्णालयाला सर्वोत्तम स्थान देण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एम्स नवी दिल्ली. एप्रिल 2025 मध्ये जगातील सर्वोत्तम रुग्णालय अहवाल 2024 अमेरिकन मीडिया कंपनी न्यूजवीक आणि डेटा प्लॅटफॉर्म स्टॅटिस्टाद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम रुग्णालय आहे मेयो क्लिनिक मिनेसोटा USA. भारतातील सर्वोत्तम रुग्णालय आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स नवी दिल्ली आणि जगात हे 97व्या क्रमांकावर आहे. या अहवालात भारतातील समाविष्ट रुग्णालय आहेत 94. भारतातील सर्वोत्तम रुग्णालय बघा 5 कोणते आहेत? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स नवी दिल्ली. दुसऱ्या क्रमांकावरती आहे मेदांता द मेडिसिटी गुरुग्राम हरियाणा. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था चंदीगड. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर तमिळनाडू आणि ब्रीच कँडी हॉस्पिटल महाराष्ट्र मुंबई. नेक्स्ट आहे संस्कृतीचा 5वा अध्याय नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे कोणाच्या भाषणांचे संकलन आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र मोदी. एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा संग्रह असलेल्या संस्कृती का 5वा अध्याय या पुस्तकाचे नवी दिल्लीत प्रकाशन झाले. जुना आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले आहे. पुस्तकाची प्रस्तावना राम बहादूर राय यांनी लिहिली आहे. डॉक्टर प्रभात ओझा यांनी संकलन केले आहे. हे पुस्तक प्रभात प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. नेक्स्ट आहे कोणते शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर बनणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती ही पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारी जगातील पहिले शहर बनणार आहे. अमरावती हे आधुनिक पर्यावरणपूरक लोकांची राजधानी म्हणून विकसित केले जात आहे. अमरावतीचे सौर, पवन आणि जल ऊर्जा स्रोतांमधून 2700 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. अमरावतीमध्ये सरकारी गृहनिर्माण प्रकल्पांच्या किमान 1/3 छतांवर सौर पॅनेल अनिवार्य करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आहे मे 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारा पहिला भारतीय कोण असेल? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुभांशु शुक्ला. मे 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय असतील. शुभांशु शुक्ला यांची नासाच्या एक्झियम मिशन 4 साठी पायलट म्हणून निवड झालेली आहे. ते स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रवास करतील. हे अभियान मे 2025 मध्ये राबवले जाईल. हे अभियान 14 दिवस चालेल. एक्झियम मिशन 4 वर जाणारे अंतराळवीर कोण आहेत बघा? पेगी विल्सन, स्लावोज उजानास्की विश्निस्की, तिबोर कापू आणि शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलात पायलट आहेत. नेक्स्ट आहे भारतीय नौदलाने मेघयान 25 ची 3री आवृत्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. भारतीय नौदलाने 14 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील नौदल भवन येथे त्यांच्या प्रतिष्ठित हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्र संगोष्ठीच्या मेघयान 25च्या 3ऱ्या आवृत्तीचे आयोजन केले. याचा उद्देश सागरी हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्राच्या क्षेत्रात जागरूकता आणि सहकार्य वाढवणे हा आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात विंझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर पूर्ण झाले आहे? ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 मे 2025 रोजी करतील. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. विंझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर उद्घाटन तारीख आहे 2 मे 2025. उद्घाटन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. स्थान आहे विंझिंजम तिरुअनंतपुरम जवळ केरळ. भारतातील पहिले अर्ध स्वयंचलित खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे. पहिले मदर जहाज MV सॅन फर्नांडो जुलै 2024 मध्ये डॉकवर दाखल झाले. भागीदार कोण आहेत बघा? केरळ सरकार आणि अदानी विंझिंजम पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी हे तयार केलेले आहे. नेक्स्ट आहे झेप्टोने त्यांच्या मूळ कंपनीचे नाव किराणा कार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड वरून बदलून काय केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झेप्टो प्रायव्हेट लिमिटेड.
एप्रिल 2025 मध्ये झेप्टोने त्यांच्या मूळ कंपनीचे नाव किराणा कार्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडवरून बदलून झेप्टो प्रायव्हेट लिमिटेड केले आहे. झेप्टोची स्थापना जुलै 2021 मध्ये आदित्य पालिचा आणि कैवल्य ओहरा यांनी केली होती. स्विगीने त्यांच्या मूळ कंपनीचे नाव बंडल टेक्नॉलॉजीजवरून स्विगी प्रायव्हेट लिमिटेड असे केलेले आहे. त्यांचे नाव काय होते? स्विगी. त्याचे नवीन नाव काय केलेले आहे? स्विगी प्रायव्हेट लिमिटेड. आणि झोमॅटोने मूळ कंपनीचे नाव बदलून इटर्नल लिमिटेड असे केलेले आहे. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 एप्रिल 2025 रोजी कोणत्या देशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सौदी अरेबिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 एप्रिल 2025 रोजी 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर गेले होते. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून ते दौऱ्यावर गेलेले होते. आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्यासाठी 85.4 अमेरिकन डॉलर दशलक्ष कर्ज मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिपुरा. एप्रिल 2025 मध्ये त्रिपुराच्या 9 औद्योगिक वसाहतींमध्ये महत्त्वाच्या औद्योगिक पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करण्यासाठी आशियाई विकास बँकेने 85.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर कर्ज मंजूर केले आहे. आशियाई विकास बँकेच्या मंडळाने फिलिपिन्समधील मेट्रो मनिला येथील मंडलोग येथे झालेल्या बैठकीत या कर्जाला मान्यता दिली. प्रत्येक इस्टेटमधील किमान 300 चौरस मीटर जमीन महिला उद्योगांसाठी राखीव असणार आहे. नेक्स्ट आहे 2025च्या 6व्या आशियाई 18 वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11 पदके. 6वी आशियाई 18 वर्षांखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025. आवृत्ती आहे 6वी. स्थळ आहे प्रिन्स नाईफ बिन अब्दुल्लाजीज स्पोर्ट्स सिटी सौदी अरेबिया. कार्यक्रमाची तारीख होती 15 ते 18 एप्रिल 2025. भारताचे एकूण पदके आहेत 11. यामध्ये 1 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत 6व्या क्रमांकावर आहे. या चॅम्पियनशिपची पहिली आवृत्ती 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा 2 वर्षांनी आयोजित केली जाते. आयोजक आहेत आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशन. भारताचे सुवर्णपदक विजेते आहेत हिमांशू भालाफेकसाठी. नेक्स्ट आहे कलम आणि कवच 2.0 हा संरक्षण साहित्य महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. एप्रिल 2025 मध्ये एकात्मिक संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सेंटर फॉर जॉईंट वॉरफेअर स्टडीजने नवी दिल्ली येथे दुसरा संरक्षण साहित्य महोत्सव कलम आणि कवच 2.0 आयोजित केला होता. या कार्यक्रमाची थीम संरक्षण सुधारणांद्वारे भारताचा उदय सुरक्षित करणे होती. या महोत्सवाने संरक्षण उत्पादन आणि खरेदी सुधारणांद्वारे आत्मनिर्भर भारत या ध्येयाला पाठिंबा दिला. नेक्स्ट आहे अलीकडेच कुनो राष्ट्रीय उद्यानमधून कोणत्या अभयारण्यात 2 चित्त्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गांधी सागर अभयारण्य. 20 एप्रिल 2025 रोजी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानमधील 2 चित्त्यांना गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात स्थलांतरित करण्यात आले. गांधी सागर अभयारण्य मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यात आहे. चित्ता पुनर्वसन प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेले 8 चित्ते सोडण्यात आले होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.